मुंबईच्या महापौर रितू तावडे यांना आलेल्या धमकीच्या ईमेलनंतर मुंबई महानगरपालिका मुख्यालयाच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। या पार्श्वभूमीवर महापालिका मुख्यालय आणि विस्तारित इमारतीच्या प्रवेशद्वारावर मंत्रालयाच्या धर्तीवर डीजी प्रवेश यंत्रणा लागू करण्याची मागणी सभागृह नेते गणेश खनकर यांनी केली आहे। याबाबत त्यांनी महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांना पत्र सादर केलं आहे। मुख्यालयात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची डिजिटल नोंद ठेवण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी ही यंत्रणा आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। असं आहे की मुंबई महापालिकेमध्ये जी सुरक्षा यंत्रणा आहे त्यामध्ये बदल झाला पाहिजे। या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आपलं काम करायचं असतं, परंतु या महापालिकेत येणाऱ्या प्रत्येकाची माहिती ही मुंबई महापालिकेकडे असली पाहिजे। ज्या पद्धतीनं मंत्रालयामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा रेकॉर्ड, त्याचा आधार कार्ड, त्याचा चेहरा, त्याचा एकूण पूर्ण पत्ता आणि तो काय कामासाठी मुंबई महापालिकेत आलाय, जसं विधान भवनात रेकॉर्ड होतं तसं इकडे सुद्धा रेकॉर्ड झालं पाहिजे। या पद्धतीची या ठिकाणी यंत्रणा असावी ही मागणी मी यापूर्वीच केली होती आणि काल देखील मी त्याचा पुनरुच्चार केला। पुन्हा एकदा आयुक्तांना त्या संदर्भात मी पत्र दिलंय आणि त्याचबरोबर या मुंबई महापालिकेची जी सुरक्षा व्यवस्था आहे यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे। याचं कारण असं आहे की 26/11ची जी घटना घडली ती इथून हाकेच्या अंतरावरती घडली होती। मुंबईवरती अनेकांचा डोळा आहे आणि आपण बघू शकता वातावरण काय पद्धतीचं आहे। त्यामुळे मुंबई महापालिका ही सर्व मुंबईकरांची आशास्थान असलेली इमारत आहे आणि या इमारतीमध्ये प्रतिनिधी येत असतात, कर्मचारी मोठ्या संख्येवर असतात। त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे त्यात बदल केला पाहिजे ही देखील मी मागणी केली आहे। महापौरांना धमकी मिळाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने ही मागणी महत्त्वाची मानली जाते आहे। यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।